श्री गुरु चरित्र अध्याय 6 गोकर्ण महाबळेश्वर। सिद्धाने नामधारकास गोकर्ण महाबळेश्वर लिंगाची कथा सांगितली। तो म्हणाला, रावणाची माता कैकसी ही शिवभक्त होती। व्रतभंग होऊ नये म्हणून एकदा तिने वाळूची पिंड बनवून तिची पूजा केली। ते पाहून रावणाला राग आला। मी तुला कैलास पर्वतच लंकेला आणून देतो अशी प्रतिज्ञा करून तो कैलासापाशी गेला आणि आपल्या 20 भुजांनी तो पर्वत उपटण्याचा प्रयत्न करू लागला। तेव्हा पार्वती व शिवगण भयभीत झाले। ते पाहून शंकराने डाव्या हाताने दाब दिला। त्यामुळे रावण 10 मस्तके आणि 20 हात यांसह पर्वताखाली दडपला गेला। रावणाने करुणावचनांनी शिवस्तुती केली। तेव्हा कोठे शंकराने त्याची सुटका केली। मग रावणाने आपले मस्तक व आतडे जोडून एक तंतुवाद्य तयार केले। त्याच्या साथीने तो शिवभक्तीपर कवणे गाऊ लागला। शिवाने प्रसन्न होऊन रावणाला आत्मलिंगन दिले व म्हणाला, 3 वर्ष याची पूजा कर, तू माझ्यासारखा होशील। पण हे लिंग मार्गात कोठेही ठेवू नकोस। ते दिव्य लिंग घेऊन रावण लंकेकडे निघाला। ही गोष्ट इंद्र ब्रह्मादिकांनी विष्णूला सांगताच त्याने नारद आणि गणपती यांना त्वरेने बोलावून घेतले। त्यांना काय करायचे ते नीट समजावून सांगितले। नारदांनी रावणाला गाठले, शिवाचे आत्मलिंग मिळवले म्हणून त्याची स्तुती केली व म्हणाले, लंकेला पोहोचेपर्यंत रात्र होईल, तू सायं संध्या करून पुढे जा। रावणाला ते पटले। नारद निघून गेले। काही अंतरावर गणपती बटू ब्राह्मणाच्या रूपात उभा होता। रावणाने त्याला आत्मलिंग सांभाळण्यासाठी सांगितले। बटू म्हणाला, मी 3 हाका मारून तुम्ही आला नाहीत तर मी लिंग खाली ठेवीन। रावण संध्यामग्न असताना बटूने त्याला 3 हाका मारल्या, पण तो काही आला नाही। बटूने लिंग भूमीवर ठेवले। रावण धावत आला। त्याने लिंग उपटण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही। त्याच्या बलामुळे ते लिंग गोकर्णाकार झाले, म्हणून त्या लिंगाला गोकर्ण महाबळेश्वर हे नाव पडले।